शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो. जे काही 25% अग्रिमचा पीक विमा थकबाकी होती ती आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. व त्याचबरोबर नेमका हा पीक विमा कधीपर्यंत येईल व यामध्ये कोणकोणते जिल्हे समावेश आहेत व या जिल्ह्यामध्ये नेमकी किती निधी मंजूर करण्यात आला आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी नवीन असाल तर तुम्हाला माहीत आहे की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचे नाही. आता व्हिडिओला सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो. सर्वप्रथम पीक विमा योजनेतील ट्रिगर्स पाहूया, म्हणजे की कोणकोणत्या ट्रिगर्सद्वारे शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्यातील जे काही ट्रिगर्स आहेत हे आपल्या समोर आहेत. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान, पीक विमा कापणी प्रयोगा आधी नुकसान. तर याद्वारे शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ट्रिगर्सद्वारे नुकसान भरपाई व पीक विमा मिळणार आहे ते पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला माहीत आहे की जे काही तुमचे नातेवाईक किंवा पाहुणे असतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण की डिटेल माहिती या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. तर शेतकरी मित्रांनो, हे ट्रिगर आहे की या ट्रिगरद्वारे तुम्हाला या नुकसान भरपाई मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातील पीक विमा स्थिती. मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांसाठी एकूण 1,760 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील हंगाम एकूण 426 कोटी 55 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर हंगामातील प्रतिकूल स्थिती 296 कोटी 88 लाख रुपये. त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती 101 कोटी 89 लाख रुपये. त्यानंतर काढणी पश्चात नुकसान 27 कोटी 77 लाख रुपये. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती 102 कोटी 62 लाख रुपये. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 245 कोटी 59 लाख रुपये. एकूण 357 कोटी 21 लाख रुपये अशा एकूण नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करत आहे. त्यानंतर जालना स्थानिक नैसर्गिक आपत्ती 196 कोटी 55 लाख रुपये. त्यानंतर काढणी पश्चात नुकसान 66 कोटी 44 लाख रुपये. एकूण 263 कोटी 40 लाख रुपये जालना जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्यानंतर आहे धाराशिव स्थानिक नैसर्गिक आपत्ती 231 कोटी 5 लाख रुपये. एकूण 231 कोटी 5 लाख रुपये हा धाराशिव जिल्ह्यासाठी संपूर्ण निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर समोरचा जिल्हा आहे तो म्हणजे की बीड जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती 212 कोटी 76 लाख रुपये हा बीडसाठी मंजूर आहे. त्यानंतर हिंगोली स्थानिक नैसर्गिक आपत्ती 26 कोटी 68 लाख रुपये. हंगामी प्रतिकूल परिस्थिती रुपये 154 कोटी 36 लाख रुपये. एकूण 181 कोटी 5 लाख रुपये हिंगोली जिल्ह्यासाठी हा निधी एकूण मंजूर करणार. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर स्थानिक नैसर्गिक आपत्ती 83 कोटी 38 लाख रुपये. पीक विमा प्रयोगाचे अधिकारी त्यानंतर 4 कोटी 83 लाख रुपये. एकूण 88 कोटी 21 लाख रुपये ह्या छत्रपती संभाजीनगरसाठी मंजूर करण्यात आला आहे. तर शेतकरी मित्रांनो, यानंतर आहे लातूर. तर लातूर जिल्ह्याची अजून भरपाई निश्चित झालेली नाही, त्यामुळे जे काही येणाऱ्या मराठवाड्यातील 7 जिल्हे होते हे एकूण मंजूर झालेले आहेत. तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी म्हणजे की वितरण होण्यास सुरू झालेलं आहे. यानंतर तुमच्या खात्यावर पण लवकरात लवकर पैसे पाहायला मिळणार आहेत. पण त्याआधी जर तुमचे जी काही बँक संलग्न आधार कार्ड असतात त्यामध्ये पैसे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत व त्यानंतर DBTद्वारे तुमच्या खात्यावर पैसे टाकण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसरी अडचण म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी, पीक नोंदणी व पीक अपडेट प्रत्येक जी काही पीक ॲपद्वारे पाठवलेली आहे त्या शेतकऱ्यांना ॲप 25% अग्रिममध्ये मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर काही शेतकरी असे होते की त्यांनी जे काय नाही त्यांचे नुकसान झाले व नुकसान झाल्यानंतर त्यांची पीक पाहणी, पीक नोंदणी झाली पण त्यांची KYC नव्हती झाली. त्या शेतकऱ्यांना पण हे 25% अग्रिम मिळणार नाही, कारण की ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण असेल, बँक संलग्न आधार कार्ड असतात त्या शेतकऱ्यांना हे पैसे नक्कीच मिळणार आहेत. आता ह्या अडचणी आहेत ज्या की तुम्ही दुरुस्त करायच्या आहेत, कारण की आता आज दुपारपासून पैसे वितरण करण्यास सुरू झालेले. परभणी जिल्ह्यातील असो, नांदेड जिल्ह्यात असो, हिंगोलीचे असो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैसे जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांना पैसे जमा आहेत त्यांनी कमेंटमध्ये ओके लिहायचं आहे आणि किती पैसे आले ते लिहायचं आहे. हेक्टरी 32,500 ते कमीत कमी 12,500 दरम्यान शेतकऱ्यांना पैसे वितरण होत आहेत, कारण की आतापर्यंत जे काही व्हिडिओ टाकले आहेत त्यांना कमेंट येत आहेत. तर तुम्हाला किती जमा झाले ते फिक्स सांगा व त्याचबरोबर हा व्हिडिओ जे काही पीक
पीक नोंदणी केलेले शेतकरी आहेत त्यांना पाठवा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही योग्य ती माहिती पोहोचेल व त्या ज्या जिल्ह्यातील शेतकरी असतात त्यांना माहिती पोहोचेल. नक्कीच येणारी अपडेट तुम्हाला पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व त्याचबरोबर चॅनलला लाईक पण करा, जेणेकरून प्रत्येक अपडेट प्रत्येक माहिती तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.